यापुढं तू एकटीनं यायचं नाही. हे असं असतं ना, म्हणून सामान्य माणूस कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस यांच्यापासून दूरच राहतो. आष्टीला गेलो होतो. काही जणांकडे गणपतीच्या दर्शनाला जायचं होतं. जोपर्यंत मुलं स्वतंत्रपणे राहत नाहीत, या दुनियेची त्यांना कल्पना येत नाही, तोपर्यंत ती स्वावलंबी होणं शक्य नाही. मला तुमची हमी वगैरे काही नको. तुम्ही त्या शिक्षिकेला शाळेतून काढून टाका बस. आपण खास काही न करता सुद्धा गोष्टी कशा आपल्या बाजूने घडतायत. आज पुन्हा अशी भेट व्हायची काय गरज होती? आता आसावरीला विसरून जायचं असं मनाशी ठरवलं होतं. पण ती मनाची खोटी समजूतच ठरली. नंदिनीशी लग्नाला होकार दिलाय खरा, पण मी आसावरीला विसरू शकेन? आसावरीला काय वाटत असेल माझ्याबद्दल? माझी अगतिकता कळत असेल का तिला? माझा राग येत असेल का कीव येत असेल माझी? आसावरी बाकी काहीही समज, पण माझा तिरस्कार करू नकोस. आज तू माझ्या बरोबर होतीस. आपल्या सोबतीचे ते क्षण कधीच संपले नसते तर माई, डॉक्टरकडे गेली होतीस का नाही? नाही रे, काल रात्रीपासूनच उसळला हा खोकला. खोकला उसळेपर्यंत वाट का पाहायची माई? डॉक्टर प्रधान, माईला बरं वाटत नाहीये. घरी येऊन जा. अरे कशाला? तुळशीचा काढा घेतला की बरं वाटेल मला. संयोगिताचं लग्न झाल्यापासून घर फार रिकामं झालंय. फार एकटं वाटतं मला. तुला वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवतात. सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत जा. बिझी राहा. असल्या गोष्टीत रस नाहीये मला. माझं मन घरातच रमतं. माहितीये ना तुला? मग अरे मग काय, आई असून देखील तुझ्याशी मोकळेपणाने काहीही बोलण्याची हिंमत नाहीये माझ्यात. एखाद्या गोष्टीवरनं रागावलास की आठवडा बोलत नाहीस तू. लहानपणापासून असाच आहेस. लहानपणी असाच एकदा. माई, माझ्या लहानपणाबद्दल काहीही बोलायचं नाही. मला ते आवडत नाही.
हे सांगितलं ना मी तुला कधीच. विसरलीस तू? लहानपणाबद्दल नाही तर नाही, पण लग्नाबद्दल? लग्न करायचं नाही असं पणच केलंयस का तू? नाही, तसं काही नाही माई. नीट विचार करून मला निर्णय घ्यायचा होता. तो मी घेतलाय. योग्य वेळ आली की सांगेन मी तुला. मुलगी पाहून ठेवलीस का एखादी? तुला माहिती आहे ती. ओळखतेस तू तिला. हॅलो. हो, पोचतोय विदिन हाफ एन आवर. ओके. माई, डॉक्टर प्रधान येतील. त्यांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यायची आहेत. आठवणीने. चला, म्हणजे नाही नाही म्हणता हर्ष लग्नाला तयार झाला. प्रियांका शिवाय त्याची दुसरी कुणीच मैत्रीण नाहीये आणि दुसऱ्या कुणा मुलीचाही उल्लेख नाही. म्हणजे ती मुलगी प्रियांकाच असणार. खरं तर आपली इच्छा होती सून असावी तर असावरी सारखी. पण हर्ष, त्याच्या मनात काय आहे तोच जाणे. नाही नाही नाही, प्लीज जाऊया ना डिनरला बाहेर. आय सेड नो. तुला घरातलं जेवण पचत नाही का रे? रोज काय बाहेर जेवायचंय तुला? घरात आजकाल फक्त वरण भात भाजी पोळी असलं मिळमिळीत जेवण असतं. सवय कर आता. रोज नॉनव्हेज परवडत नाही आपल्याला. म्हणून तर बाहेर जाऊयात ना. आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे की. किती दिवस पुरणार हे सगळं? फार फार तर एखाद महिना. त्याच्यानंतर काय? हे सगळं घर वगैरे विकून आपल्याला आष्टीबिष्टीला जावं लागेल. नो वे मॉम. आय सेड येस. मॉम प्लीज यार. शे सेस सेस. हॅलो. हॅलो, मी सुमित्रा बोलते. हा, बोला बोला. आता मी तुमच्याच बद्दल बोलत होतो. काय बोलत होतात? नाही नाही नाही, तसं काही विशेष नाही, सहज बोलत होतो. आज आमची कशी काय आठवण आली तुम्हाला? आज मी हर्षशी पुन्हा लग्नाविषयी बोलले. काय? तर नेहमीसारखं उडवून नाही लावलं त्यानं. म्हणाला की मी लग्न करणार आहे, पण वेळ आली की सांगेन. काय सांगताय काय? नाही, पण कुणाशी वगैरे काही बोलला का तो? आता माझ्या माहितीप्रमाणे तरी प्रियांका इतकी कोणीच जवळची दुसरी मैत्रीण नाही त्याला. आता वरवर तुटकपणा दाखवत होतो, पण म्हणजे याचा अर्थ सुमित्राबाई? नाही, नक्की नाही सांगत मी तसं. मला असं वाटतंय की त्याच्या मनात प्रियांकाशीच. पण तुमच्या कानावर काय आलंय का? नाही, म्हणजे मला असं वाटलं की मला जे वाटतंय ते तुमच्या कानावर घालावं. थँक्यू सो मच सुमित्राबाई. अहो, आम्ही तर केव्हापासून याच गोष्टीची वाट बघतोय. तो दिवस लवकरच येईल असं वाटतंय. येऊ दे हो. खरंच लवकरच येऊ दे. बरं, ठेवू? ओके. मॉम, मी जरा बाहेर चालली आहे. प्रिया प्रिया प्रिया, सुमित्राबाईंचा फोन होता. त्या म्हणाल्या की
हर्ष प्रियाशी लग्न करायला तयार आहे. अगं त्यांनी स्वतः सुमित्राबाईंना सांगितलं. म्हणजे त्यांनी तुझं नाव नाही घेतलं, पण सुमित्राबाईंना असं वाटतं की तो तुझ्याशीच लग्न करणार आहे. Can't believe this. हर्ष माझं लग्न. हर्ष हर्षाने माझं लग्न होणार. I'm so happy. I'm so happy. पण त्याचं क्रेडिट तू मला द्यायला हवं प्रिया. का? कारण परवा सुमित्राबाई इथे आल्या होत्या आणि हे मी त्यांच्या डोक्यात टाकलंय. थँक्यू सो मच. एक ना एक दिवस हे नक्की होणार. I have done it. Finally. असावरी असावरी सचिन तुम्ही? हो, लवकर निघालो ऑफिसमधून. म्हटलं पाहावं तू भेटतेस का. तुझी ही नेहमीची वेळ आहे ना निघायची. असावरी तुझी एक वस्तू तुला द्यायची राहून गेली होती माझ्याकडून. आपण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी भेटलो नाही ना म्हणून. असावरी युअर बर्थडे गिफ्ट. सचिन याची काय आवश्यकता होती? तुम्ही नुसते शुभेच्छा त्या तर आहे, त्या तर आहेतच. हे आपलं एक प्रतीक, आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. सचिन आठवणींचं बोलायचं झालं ना तर माझ्याकडे आठवणी लक्षात ठेवता येतील अशा खूप गोष्टी आहेत. त्याच्यासाठी या वस्तूच्या आधाराची गरज नाहीये. मला कळतंय असावरी तुला काय म्हणायचं ते. मग झालं तर. खरं सांगू, माझी पक्की खात्री होती तू नकार देशील हे घ्यायला. आधी तर मी देणारच नव्हतो, ठेवणार होतो माझ्याकडेच तुझी एक आठवण म्हणून. पण नंतर नाही राहवलं. आणि सचिन प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी प्रत्येक वेळी नाही घडत. आता आपण ही गोष्ट एकदा स्वीकारली की आपलं लग्न नाही होऊ शकत. मग म्हणून तर म्हणतोय की माझं फक्त एवढंच मागणं आहे. हे तू ठेवून घे प्लीज, माझी आठवण म्हणून. तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझ्या आठवणीच्या संख्येत आणखीन एकीची भर. आपण आठवणींचा हिशोब नको मांडूया सचिन. तुम्ही हराल कदाचित. त्यापेक्षा तुम्ही असं करा,
ही भेट तुमच्याजवळच ठेवा. माझी एक शेवटची सुखद आठवण म्हणून. आणि बघा हिशोब लागतोय का ते. माझी खात्री आहे यावेळेलाही नशीबच सरस ठरणार. हे तुम्ही खरंच तुमच्याजवळच ठेवा. मला बरं वाटेल. असं होईल. संयोगिता, काय ग माई, असं कसं ओळखलंस तू? शी. बाळा तुला कशी ओळखणार नाही मी. कशी आहेस ग बाळा? मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. बस ना बस. काय ग अचानक आलीस ती न कळवता? मग त्याच्यातच गंमत असते ना. ए माई, तुला माहितीये मी म्हणायचा अवकाश असतो की मला माईची आठवण येते, कारण तयारच असतो मला इथे सोडायला. नशीब काढलंस ग पोरे. खरंच हर्षनी तुझ्यासाठी अगदी योग्य स्थळ निवडलं. ए पण दा कुठे आहे? तो काय नेहमीप्रमाणे बाहेर. ए माई, दाचा काही विचार आहे की नाही लग्नाचा? तू सांग ना त्याला. म्हणून संयोगिताचं झालं लग्न, आता पटकन तू करून टाक. खरं सांगू म्हणजे तसं स्पष्टपणाने बोलला नाहीये मला काही, पण आज कधी नव्हे ते म्हणाला की लग्न करण्याचा विचार आहे आणि योग्य वेळ आली की सांगीन म्हणून. मला आपलं असं वाटतंय की बहुतेक प्रियांकाशी. प्रियांका? ए नाही ग माई, प्रियांका नाही. म्हणजे ती दिसते चांगली, तिचं दावर प्रेम आहे, पण माई माहितीये ना ग तुला ती कशी येते. ए नाही ग, ती प्रियांका नाही. हा, तू दाला सांग म्हणावं लग्न करायचं असेल ना तर आसावरीशी लग्न कर. कसं अगदी माझ्या मनातलं बोललीस. मला सुद्धा आसावरीच आवडली असती सून म्हणून. पण काय आहे, लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात. त्याच्या नशिबात असेल तीच येईल सून म्हणून या घरात. बर ते जाऊ दे. ए हा, आधी कुठे आहे? तो काय कार्यक्रमाच्या निमित्ताने भटकत असतो सारखा. तुला माहितीये माई, मला आधीची इतकी आठवण येते तिथे, कारण मला कुणाला मारायलाच मिळत नाही. काय अंतरा, तू इकोच्या लेक्चरला जाणार आहेस आज? हो, म्हणजे काय? म्हणजे तू एकटीच जाणार आहेस? एकटी कशी काय? हो, आज सर आले नाहीयेत. हो, म्हणजे लेक्चर ऑफ आहे तर. मग काय प्रोग्राम आज? प्रोग्राम बघूया, साक्षीला भेटते आणि मग ठरवते. अंतरा, ॲज इट इज आज लेक्चर ऑफ आहे ना, मग आपण हॉस्पिटलमध्ये पुनीतला भेटायला जायचं? चालेल, मी साक्षीला विचारते. अंतरा, माझ्या बाईकवर तू किंवा साक्षी दोघींपैकी एकच व्यक्ती बसू शकते. ती एकटी कंटाळेल रे बिचारी. बाकीचे फ्रेंड्स आहेत ना. आणि चल लवकर जाऊयात, नाहीतर परत तुलाच घरी जायला उशीर. मी तिला पटकन सांगून येऊ. तर भेटण्याची वेळ टळून गेल्यावर जाण्यात काय अर्थ आहे? बरं जाऊ दे, फॉरगेट इट. आपण नको जाऊयात. तू बस इथेच लायब्ररीत. ए ऐक ना, आपण जाऊया, ठीक आहे? चल 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 जाऊया.
जय पण तुझी बाईक माझी बाईक गॅरेजमध्ये ही माझ्या भावाची बाईक आहे. जय मला माहिती आहे तू पुनीतसाठी तुझी बाईक विकलीस ना. त्याला पैशांची इतकी गरज होती की चल जाऊया. बसू बैस.